पहिलं माझं आंदोलन इयत्ता 8वी मध्ये झालं. 1984 ला ज्यावेळी अ, 12.5% जे जासईला आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असेल किंवा एक विजनरी कॉर्पोरेटर कसा असावा याच्या बाबतीतलं माझं विजन एकदम क्लिअर आहे, की काय मला अपेक्षित आहे आणि ह्या क्षेत्राचा मला निश्चित फायदा होईल आणि म्हणूनच मी या महापालिकेत पूर्ण ताकदीनिशी उतरलेलो आहे आणि हाऊ टू टॅकल सुपेरियर्स किंवा हाऊ टू टॅकल द अपोनंट्स ती स्ट्रॅटेजी माझ्याकडे खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहे. त्याच्याबाबत सिरियस आहे असं मला वाटत नाही, कारण मी सातत्यानं पाठपुरावा करत असताना ज्या पद्धतीचा सपोर्ट मला प्रशासनाकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षित होता तो काय मिळालेला नाहीये. अदरवाईज हे काम अजून पळवापळवी झाले, उमेदवारांची खरेदी विक्री झाली. मी तर जाहीरपणे सांगतो की पनवेल महापालिकेने जो प्रचंड प्रॉपर्टी टॅक्स लावलेला होता, तो टॅक्स मला वाटतं भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रात तरी सगळ्यात हायेस्ट टॅक्स होता. पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शेकाप विरुद्ध भाजप अशी मुख्यत्वे लढत इथे बघायला मिळते आणि या लढतीत शेकापचे जिल्हा सरचिटणीस प्रकाशजी म्हात्रे स्वतः निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. आपल्यासोबत ते स्वतः आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, story.com मध्ये स्वागत आहे तुमचं. थँक्यू. काय सांगाल, तुमच्या प्रभागाला घेऊन तुमचं व्हिजन काय? ह्या प्रभागाचं नेतृत्व पूर्वी माझी सौभाग्यवती प्रज्योती म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि जसं पनवेल महानगरपालिकेत बाकी सगळे प्रश्न असतात, मग तो प्रॉपर्टी टॅक्सचा असेल, रस्त्यांचा असेल, पाण्याचा असेल, हे सोडून या प्रभागाच्या संबंधात काही वेगळे प्रश्न आहेत. म्हणजे आमच्याकडं SCZ आहे, आमच्याकडे नवीन मुंबई ऊर्जा आहे, दिवा पाटील साहेबांचं नामकरण आहे, हे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर तुम्ही स्वतः एक आंदोलक नेते आहात आणि यावेळी तुम्हाला स्वतः निवडणुकीत उतरावं लागलंय. काय कारण आहे? मी सातत्याने लोकनेते दिवा पाटील साहेब असतील, दत्तूशेठ पाटील असेल, विवेक पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक आंदोलनामध्ये मी अगदी शाळेच्या वयापासून सुरुवात केलेली आहे आणि अनेक आंदोलन मी सक्सेस केलेले आहेत. ज्याच्यामध्ये अगदी अलीकडचं आंदोलन सांगायचं झालं तर मुंबई ऊर्जाचं ज्यावेळी आंदोलन या ठिकाणी चालू होतं, आमचे स्थानिक आमदार या ठिकाणी लोकांना सांगत होते की हे शासनाचा पायलट प्रोजेक्ट आहे, इकडे काही मोबदला मिळू शकत नाही. पण ते आंदोलन आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः गठीत केलं आणि त्याचा फायदा असा झाला की सिडकोत गेलेल्या जमिनीवरतीही आम्ही ₹1,00,000 गुंठा शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिला. त्याचबरोबर जी जमीन सिडको संपादित नव्हती तिकडे जवळजवळ ₹20-20 लाख गुंठ्याला देण्याचं काम माझ्यामार्फत झालेलं आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती आता आमचा हा संपूर्ण परिसर जो आहे माझ्या प्रभागाचा, तो SCZने नवी मुंबई SCZने घेतलेला आहे आणि नवी मुंबई SCZमध्ये आमची हीच मागणी आहे की आता 15 वर्ष झालं ह्या कामाला मी अजिबात हालून दिलं नाहीये. संपूर्ण दोन्ही गावं माझ्या सोबत आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी हे काम करतोय आणि त्याच्यामुळं आत्ता आमची मागणी आहे की हे जर काम चालू होत असेल तर इथंही अगदी मुंबई ऊर्जाच्या धर्तीवरती आमच्या लोकांना काहीतरी त्याचा बेनिफिट मिळालं पाहिजे. कारण जशी नवी मुंबईमध्ये एक पद्धत आहे, अलिखित ती पद्धत आहे की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते त्याचे डेव्हलपमेंटचे सप्लायचे राईट्स हे स्थानिकांकडे राहिलेले आहेत. अगदी त्याच धर्तीवरती माझी मागणी आहे. आम्हाला ज्यावेळी ते एका कॉन्ट्रॅक्टरनी इथे निरोप पाठवला की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि आम्हाला इथं काम चालू करायचं, तर त्यांना आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे संपूर्ण आमच्या कमिटीच्या मार्फत की आम्हाला ₹5,00,000 गुंठे या ठिकाणी लोकांना द्या डेव्हलपमेंटच्या पोटी आणि नंतरच काम चालू करा. म्हणजे हा विषय थोडासा नेहमीच्या प्रश्नांपेक्षा वेगळा आहे. पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मुंबई ऊर्जाला आम्ही न्याय दिला, मुंबई ऊर्जामध्ये शेतकऱ्यांना बेनिफिट झाला, तसाच बेनिफिट मला या ठिकाणी SCZच्या कामामध्ये मिळवून द्यायचा आहे. हा निर्णय घ्यायला तुम्हाला इतका उशीर का लागला की स्वतः निवडणुकीत उतरावं म्हणून? नाही, निर्णय घ्यायला उशीर बिलकुल नाही. कारण 15 वर्ष हे आंदोलन सातत्यानं चालू आहे. 15 वर्षापासून रिलायन्सची गप्प होती. आज नवी मुंबईचं एअरपोर्ट चालू झालं आणि त्याच्यामुळे रिलायन्सची लगबग चालू झाली. 15 वर्ष त्यांनी जागा तशीच खाली ठेवलेली होती. आता त्यांच्या कामाला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की आता हीच ती वेळ आहे की आत्ताच गरम सगळं आहे आणि आत्ता हातोडा मारला तर त्याचा काहीतरी योग्य निर्णय येऊ शकतो आणि म्हणून मी स्वतः रणांगणात या ठिकाणी उतरलेलो आहे. कारण आत्ता जर मी नसलेल या सभागृहामध्ये किंवा मी पदाधिकारी म्हणून नसेल तर माझ्या 15 वर्ष जनतेने मला सपोर्ट केलेला आहे, त्या जनतेचं याच्यात नुकसान होऊ शकतं, याची मला दाट भीती वाटते. तुम्ही बोललात की जनतेने सपोर्ट केलाय. खरं तर बऱ्याचदा तुम्ही भूमिपुत्रांचे मुद्दे मुख्यत्वे घेऊन ग्राउंडवर उतरलात, तर त्याचा काय फायदा होईल तुम्हाला या निवडणुकीत, काय वाटतं?
निश्चित रूपाने बघा आमचा प्रभाग 9 जो आहे, प्रभाग 9 मध्ये 4 साधारण गावं आहेत. या प्रत्येक गावाच्या प्रत्येक प्रश्नासाठी मग तो अगदी 12.5% अगदी आंदोलन असेल, दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन असेल, या प्रत्येक आंदोलनामध्ये मी सक्रिय होतो आणि त्याच्यामुळं लोकांचा अगदी जवळचा चेहरा किंवा आपला माणूस या पद्धतीने लोकं मला जाणतायत. प्रत्येक क्रिकेट टीमच्या इथल्या 40+ असेल किंवा इथल्या आमच्या छोट्या-छोट्या क्रिकेट टीम्स आहेत, या प्रत्येकांशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे ते लोक मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत. खरं तर पनवेल महानगरपालिका म्हणजे गावं जोडली गेली महानगरपालिकेला. तर या गावांचे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय काय फेस करावं लागणार आहे? काय तयारी ठेवली आहे? नाही, नाही, प्रश्न अनेक आहेत. ह्या गावांचं कारण हे म्हणजे डेव्हलपिंग मध्ये आहे सध्या. तर जसं की मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा इतर अजून महानगरपालिका असेल, त्यासारख्या नाहीये ही पनवेल महानगरपालिका. त्यापेक्षा खूप वेगळी आहे. आमच्या गावामध्ये अमृत योजनेकडनं पाण्याची पाईपलाईन आणि सिवरेज लाईनचं काम चालू आहे. आता आमची गावं असल्या कारणानं गावातल्या गल्ल्या खूप छोट्या आहेत. त्या डिग करणं आणि ती पाईपलाईन इन्स्टॉल करणं हा एक मोठा चॅलेंज आहे. लोकं नाराज होत आहेत, की माझ्या बाजूला खड्डे खोदणं म्हणजे हे काम करणं तसं खूप जिक्रीच आहे. पण तो आम्ही प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकांना समजवतो, की हे आपल्या फायद्यासाठी होतं. हे जर झालं नाही, तर परत आपलं गावाचं गाव पण हटणार नाही. आपण जर शहरीकरणाकडे चाललोय, तर त्यासाठी आपण साथ द्या. हा एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे आम्ही खरं तर 1.5 वर्षापूर्वी हा काम चालू झालं, पण मध्ये त्याला ब्रेक लागतो. कारण लोकं थोडेसे विरोध करतायत. माझ्या जागेतनं काम नको, अशा पद्धतीचे चॅलेंजेस आहेत. ठीक आहे, शासनही तेवढं आमचं त्याच्याबाबत सीरियस आहे असं मला वाटत नाही. कारण मी सातत्यानं पाठपुरावा करत असताना ज्या पद्धतीचा सपोर्ट मला प्रशासनाकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षित होता, तो काय मिळालेला नाहीये. अदरवाईज हे काम अजून आजपर्यंत ते पूर्णत्वाला गेलं असतं असं मला वाटतं. आजपर्यंत तुम्ही अनेक युनियनच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. प्रत्यक्ष तुम्ही आंदोलनांमध्ये उतरलेला आहात. पण पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवताना आता किती ताकदीने या ठिकाणी उतरलेला आहात तुम्ही? निश्चित रूपाने माझ्याकडं म्हणजे युनियन क्षेत्राचा खूप अनुभव आहे आणि युनियनमध्ये सातत्याने आमचे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती चालत असतो. त्याच्यामुळं एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असेल किंवा एक विजनरी कॉर्पोरेटर कसा असावा याच्या बाबतीतलं माझं विजन एकदम क्लिअर आहे, की काय मला अपेक्षित आहे आणि ह्या क्षेत्राचा मला निश्चित फायदा होईल आणि म्हणूनच मी या महापालिकेत पूर्ण ताकदीनिशी उतरलेलो आहे आणि मला ह्या संपूर्ण माझ्या जो पार्श्वभूमी आहे युनियनची किंवा कामगार क्षेत्राची. आज मी रायगड श्रमिक एकता संघाचा सरचिटणीस आहे. दीपक फर्टिलायझरचा मी जनरल सेक्रेटरी आहे. माझ्याकडनं अनेक कामगारांची आंदोलनं झालीत आणि ती सक्सेसफुल आंदोलनं झालीत. मी अनेक करार केलेले आहेत. रिलायन्स सारख्या कंपनी, दीपक फर्टिलायझर सारख्या कंपनीमध्ये मी 17,17, 18,18 हजारचे करार स्वतः साईन केलेले आहेत. तेव्हा खूप चांगला अनुभव आहे आणि हाऊ टू टॅकल द सुपेरियर्स किंवा हाऊ टू टॅकल द अपोनंट्स ती स्ट्रॅटेजी माझ्याकडे खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहे. खरं तर आताच म्हणजे महानगरपालिका निवडणूक लागल्यानंतर राजकारण बरंच पेटलं. उमेदवारांची पळवापळवी झाली. म्हणजे बिनविरोध निवडणुका किंवा बिनविरोध निवडून आणलं गेलं. काय वाटतं याविषयी? या राजकारणाविषयी काय वाटतं तुम्हाला? तर हे निश्चित घृणास्पद आहे. त्याचं सध्या वरकरणी जरी चांगलं वाटत असलं तरी लोकांमध्ये मी प्रत्येक वेळी माझा प्रत्यक्ष प्रचार आहे. तो लोकांच्या घरोघरी जाऊन मी प्रचार करतो. तेव्हा मला एक जाणवतं, की लोकांमध्ये ह्या बाबतीत प्रचंड आक्रोश आहे, की लोकशाहीवरतीच हा घाला आहे. खरं तर 8 वर्षातनं ही निवडणूक होते. लोकं खूप उत्सुक होते. आम्हाला मतदान करायचं आहे. पण लोकांचा मतदानाचा हक्कच या निमित्ताने हिरावून घेतलाय. पळवापळवी झाली, उमेदवारांची खरेदी विक्री झाली. मी तर जाहीरपणे सांगतो, की पनवेल महापालिकेने जो प्रचंड प्रॉपर्टी टॅक्स लावलेला होता, तो टॅक्स मला वाटतं भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रात तरी सगळ्यात हायेस्ट टॅक्स होता. लोकांनी तो टॅक्स भरला. त्याच्यावरती पेनल्टीही भरली. खरी तर 2016 मध्ये महापालिका झाली. 2019ला ते प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आलं. त्याची बिलं येईपर्यंत 2020-21 आलं. पण 16 ते 21 ह्या पिरियडचाही प्रॉपर्टी टॅक्सवरची शास्ती या सत्ताधाऱ्यांनी लोकांकडनं वसूल केली. हा सरासर अन्याय आहे आणि ह्याच्याविषयी प्रचंड आक्रोश या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेमध्ये होता आणि तो आक्रोश कुठेतरी दाबून काढण्यासाठी मग समोरच्या उमेदवाराला विकत घे, त्याला प्रेशर कर आणि हे सगळे पैसे आम्ही अपेक्षित करत होतो, की प्रॉपर्टी टॅक्समध्ये चांगली वसुली पनवेल महापालिकेने केली आहे आणि आमच्यासारखी जी नवीन गावं आहेत किंवा शहरामधले रस्ते आहेत, पाणी आहेत, या समस्या याच्यातनं कुठेतरी सुटतील. पण आता मला जाहीरपणे सांगावं असं वाटतं, की हे सगळे पैसे या खरेदी विक्रीमध्ये ह्या लोकांनी टाकलेत असं मला निश्चित रूपाने जाणवतंय. अ, खरं तर तुम्ही एक आंदोलक आहात. तर आंदोलन करायला आवडतं की राजकारण करायला आवडतं? म्हणजे नाही, निश्चित मी आंदोलन करता हे आंदोलन करायलाच आवडतंय.
पण शेवटी एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या पदावरती असता तेव्हा त्या आंदोलनाला एक वेगळी धार असते. मी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलां साहेबांबरोबर, विवेक पाटील साहेबांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे आमचं मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. अगदी आमची 4थी पिढी, आज माझा मुलगा, मुलगी सगळे काम करतायत. तर आमची पिढी जात म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो पहिलं माझं आंदोलन इयत्ता 8वी मध्ये झालं. 1984 ला ज्यावेळी अ, 12.5% जे जासईला आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये माझे वडील स्वतः त्यांना अटक झालेली होती. वडील 8 दिवस जेलमध्ये होते. मी 8वी असताना त्या नावडा स्कूलच्या त्या मुंब्रा रोडला आम्ही रस्त्यावरती बसलेलो होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आम्हाला आंदोलनाची एक पार्श्वभूमी आहे. 8वी असणाऱ्या विद्यार्थ्याला किती अक्कल असते मला माहिती नाही. पण त्यावेळी आम्ही रस्त्यावरती गाड्या अडवण्याचं काम केलेलं होतं. तुम्ही अनेक शैक्षणिक आंदोलनं केली, अनेक भूमिपुत्रांच्या न्यायासाठी तुम्ही लढलात. तर आता मतदार कुठला मुद्दा घेऊन मतदान करतील तुम्हाला? नाही, मतदानात सगळ्यात मोठा हा खरेदी विक्री जी काय झालेली आहे नगरसेवकांची, ते त्यांना पटलेलं नाहीये. जर नवी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका इकडे जर 500 स्क्वेअर फीट पर्यंतची घरं जर टॅक्स फ्री असतील, तर पनवेल महापालिकेमध्ये ती का होऊ नयेत? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिकामध्ये एक गोष्ट साम्य आहे, की दोघांचा 80 ते 90% भाग हा सिडकोने डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे तिकडचे प्रश्न, इकडचे प्रश्न याच्यामध्ये बराचसा साम्य आहे. त्याच्यामुळे तिकडचा पॅटर्न टॅक्सचा आणि इकडचा पॅटर्न हा समान असावा, यासाठी मी प्रेस करणार आहे, मी प्रयत्न करणार आहे. आणि तो मुद्दा म्हणजे जेव्हा मी घरोघरी लोकांमध्ये जातो, तेव्हा तो मुद्दा खूप अपीलिंग असा मला वाटतो. मी फेस रिडिंगवरनं असं दिसतंय, की हा मुद्दा लोकांना हार्ट होतोय किंवा लोकांना टच होतोय. खरं तर तुमची पारिवारिक पार्श्वभूमी सुद्धा राजकीयच आहे आणि आता तुम्ही स्वतः पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेला आहात. काय सांगाल जनतेला? काय आश्वासित कराल जनतेला? जनतेला आश्वासन एवढंच करेन, की आज दलबदलू जी पद्धत झालेली आहे, की आज या पक्षात, उद्या त्या पक्षात. माझ्या वडिलांपासून आज माझ्यापर्यंत आम्ही एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच नेता म्हणून आम्ही जगलेलो आहोत. आणि कधीही आज 25 वर्षाची आमची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आहे. माझी मिसेस या ठिकाणी सरपंच होती, जिल्हा परिषद मेंबर होती, एपीएमसीला डायरेक्टर होती. मागच्या वेळी ती कॉर्पोरेटर होती. पण एक सिंगल माणसाने सांगावं, की यांनी कुठं करप्शन केलंय, कुठं फसवलंय, कुणाला फसवलंय. तर एक स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ काम, प्रामाणिकपणाचं काम देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्या प्रामाणिकपणावरतीच लोकं माझ्यावरती भाळतात, प्रेम करतात आणि ते मला निवडून देतील असं मला निश्चित वाटतं. तुम्ही एक प्रामाणिक कार्यकर्ता आहात शेकापचे. भाजप महायुतीला काय सांगाल? तर भाजप महायुतीला काय वाटतं, की सगळ्या पैशाने सगळं काय होतंय. बरेचसे नगरसेवक विकत घेतलेत. आता पुढचे 2 दिवस आहेत, पैशाचा महापूर पडणार आहे. त्यांना एवढंच सांगेन, की जनतेने आता ठरवलंय, की आता बदल हवा आणि तो बदल घडणार आहे. तर हे होते शेकापचे उमेदवार स्वतः प्रकाशजी म्हात्रे. अन्यायाविरुद्ध भूमिपुत्रांसाठी लढण्याचं काम शेकापने पनवेलमध्ये केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याच एका नेत्याशी संवाद साधलेला आहे. ते स्वतः उमेदवार आहेत महानगरपालिका निवडणुकीमध्ये. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा story.com तर्फे या निवडणुकीसाठी. अ, तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. मी नुपूर पाटील story.com साठी मुंबई.